कुठली व्हरायटी? नेत्राची आहे हा आणि अर्धी अजित 66 या फिल्टर बसून पलीकडं अजित 66 आहे हा. आणि इकडून नेत्राची आहे. मग तिथे सारखीच दिसते. हा सारखीच आहे. मग ते व्हरायटी बदलल्याचा काय फायदा झाला? तर आम्हाला एक जसं भाऊ जसं काही जर निघला काही प्रॉब्लेम वराठीत पहिला माणूस व्हरायटी बदलून पाहतो. हा तुमची शेती किती सगळी इथं? इथं आपली नाही काहीच तुमची काही शेती नाही? नाही नाही तुमची यायची 12 तारीख तुमची 12 एकर शेती आणि मग तुम्ही त्यांची शेती करताय. हा या अंदाज केला आता ती वेलनेस पाहिजे सर. वेलनेस काम करताना पण वेलनेसचीच व्हिडिओ ऐकतो. तुम्ही हा पूर्ण घरदार सगळे? हा पूर्ण हे मगाशी पूजा अर्चा त्याच्यामुळेच होती का? बापरे तुम्ही कावर बघता ते व्हिडिओ? तुम्ही शेताचे पाहता ठीक आहे, ते काय बघता? लय आवडते सर. ह्या सीन पाहायला भेटत नाही बरं का या दिवसामध्ये. पावसाळ्याचा सीन आहे. हा क्या सीन आहे. हे बघा तुम्ही नशिबाने हे सीन कुठे पाहायला भेटत नाही. असा तुम्ही आतापर्यंत असं कधी एखाद्या याच्यात पाहिलं का का पांढरी मुळी त्या खताला विळखे मारिती? तुमच्याच व्हिडिओ मध्ये पाहिलं. नाही आम्ही आता ते आता तुम्ही लाईव्ह पाहिला ना? लव पाहण्यासाठी चालू आहे त्याला. अरे बापरे. नाही पण मंडळीला वाटतं की झाले समाधान तुमचे देखील येते. वा, 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 क्या बात. हा चमत्कार आम्ही पावसाळ्यात पाहिला होता भाऊ. हा कधी? पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये. आणि तो आता चक्क कोणता महिना चालू आहे? फेब्रुवारी. आता हे काकडीमध्ये येतो बरोबर आहे ना? तो कसा होता फ्लावर मध्ये? महिना कोणता आहे साहेब? फेब्रुवारी मध्ये महिना आहे बरोबर आहे ना? आणि फेब्रुवारी मध्ये आपल्याला हा चमत्कार पाहायला भेटतोय पुन्हा एकदा. फेब्रुवारीचा पण शेवटचा आठवडा आहे ना. म्हणजे मार्च झाला ना? मार्च झाला होता. तर हे मार्च मध्ये आपण हे पीक बघतोय अफलातून बरोबर आहे ना? म्हणजे जो शेतकरी काहीच कमी पडून देत नाही त्याचा चमत्कार आहे. हा मिरचीला वापरलं, हा काही कपाशीला वापरलं होतं, मग आता भेंडीला वापरली पुन्हा. बर. हा आता 10 गुंठी भेंडी. 15 गुंठे हे भेंडी. हा कसं नेतो माल आता? ती भेंड्याला काढलो आम्ही 50, 70, 80. काय किलो तिसऱ्या किती दिवशी. दिवसाला? तिसऱ्या दिवशी आणि किती क्षेत्र आहे ते? 10 गुंठी सारखे 10-12 गुंठी. 10 गुंठ्यामध्ये 70-80 किलो भेंडी? हा क्विंटलचा तोडायला की आता या परवा तो क्विंटलचा नाही. हा 4 महिने झाले त्या भेंड्याला. 4 महिने झाले भेंड्यांना. किती महिन्यापासून तोडताय तुम्ही? आता 2 महिने झाले लगातार चालू द्या. किती पैसे आले असेल त्याची? त्याचे सरासरी पहा आता म्हणजे 2000 रुपये ते आम्हाला तिसऱ्या दिवशी. 6000 रुपये हप्ता आहे. 60 दिवसामध्ये 20 वेळा तोडली. हा 50,000 रुपये इजी झाली असतील म्हणजे काय उद्या- 10 गुंठ्याची 50,000? 10,000 खर्च केला असेल. हा झाला असेल. 10,000 खर्च आणि 50,000 उत्पन्न. हा. बरं आहे हो. पहिला डोस कोण भेट गेला आम्ही पहिला डोस टाकून तोड केला त्याच्यावर सॉइल चार्जर पाहिजे होतं ना? ते दिलंच नाही. सॉइल चार्जर दिलं नाही. नंतर लक्षात आलं. मी आधी शिकावं लागतं. जे बेसल डोस नंतर हे सॉइल चार्जरचं ड्रेंचिंग हे झालंच पाहिजे हे तुम्हाला त्यातून कळलं. टाका म्हणे. कोण म्हणे? हा, बरेच लोक शेजारी पाहिजे लय काळजी राहते हो आपली. जेव्हा चांगलं काही करायला गेलं का लय काळजी वाटत त्यांना आणि वाटोळं व्हायच्या वेळेस कोणी येत नाही. फोटो आता तुम्ही आले ना इथं समजा काही लोकांचं असं की यार कमिशन यायच्यात तुम्हाला ना हा ते काय कमिशन एवढे उंच झाले तुम्ही. 32-33 दिवसामध्ये काकडी एवढी तोडली आम्ही. आता आज तिसऱ्या तोडली, सकाळी तोडून दिले बळजबरी. पहिले 50 किलो निघला होता पहिले. बर 2 कॅरेट निघाले. हा त्या दिवशी 1.25 क्विंटल निघले परवा दिवशी. बर. आणि आज 4-5 बेड तोडले आम्ही पलीकडून. 75 किलो नेली मी. 4-5 बेड म्हैस. हा मग अख्खा तोडल्यावर किती निघत? 400-500 जाईल आरामशीर. हा हा बापरे. अर्धा किलो जाऊ. आणि त्यात तुमचं हा कोणाला म्हणतो काय म्हणला तो? अर्धा किलो काकडी भरवली म्हणे. तुम्ही माल वाहता का? हा माळी वाय इंद्राची. काकडी मार्केटमध्ये गाजून आहे ना. म्हणजे मार्केटमध्ये काकड्या आणून तुम्ही खाती नाही? खाल्ल्या मी पण ते कडू लागते आम्हाला. आमचं काही मन होत नाही जेव्हा सकाळ सकाळी तोंड खराब करावं. काकडी फुकट आहे, पण 10 रुपयाची चहा पिणं पडतो ना. क्या बात आहे.
खराब झाली जरा तीनदा बर. आता कसं असतं सोबत्या साध्या आता मी काही माय म्हणत म्हणे त्याला मग असं वाटत होत गावात गेले की लोक मला मत होते पंढर कोणी मत नसतं तुम्हाला म्हणायची ती आज मी त्याला सांगा जाऊ येऊन सांगायचं आहे बाबा आता हे बदलून टाकू आपण हे चांगलं नाही दिवस वाया चालले आपल्या मिरच्या येईन भावटी म्हणून जाईल ते मला चांगलं वाटे नाही कारण मला काय चांगलं वाटे नाही बरोबर आहे. मी बिगर भाकरी तिथे बेड वडील होती ती बिगर होती की इतकं आपण मेहनत करून नाही वाया झालं तीनदा लावणं चाललं बाया बेजार सगळे बेजार त्या भारी त्या गेल्या ते उबळून गेल्या लय मेकअप करेल असं असंच होतं. ते आम्हाला आता समजलं फॉरमच्या कोंबड्यात आणि गावरान कोंबड्यात असं फरक पण तेव्हा समजलं ते बॉयलर बॉयलर एकदम फुगत असं. आणि आम्हाला वाटतं की बघा आपल्या कोंबडी इतका गावरान गहू असून कसं जमू नाही म्हणजे ते खर्च जास्त झाला आणि प्रक्रिया कमी पडली होती ना आणि आता नाही आता जमलं ना मग आता खर्च बंद आणि प्रक्रिया चालू. इकल्या लगे हा इकले मिरच्या लगे मग मागून काय रोटी मारे आमच्या मिरच्या मार्केटला होत्या अहो रोज बाजार ती ना मी काय लगे आनंद घ्यालो मार्केट कारण जे आधी गेले ते मागे घरी बसले मग आम्ही मागून गेलो ना गाव झालं त्यामध्ये आता हे आलं की ना वेगळे काय ते नाही माहिती. ते आता माहिती आहे कालवाल मीच होतो पण ते मला इंग्लिश नाही वाटलं बरं काकडी कशी लागली खरं सांग. गोड लागली आणि मार्केटमध्ये कशी लागली. ते मार्केटमध्ये कडू लागती हा, नंतर काय खावला मग. चहा प्यावा लागतो 10 रुपयाचा काकडी फुकट आहे मार्केटमध्ये पण चहा एक काकडी 10 रुपयाला पडते आपल्याला काकडीचा 22 रुपये आनंद आनंद वा वा थोड्यात आनंद व्यक्त करायसारखी गोटी त्या बात. आणि अशी काकडी जर आपल्याला खायला आनंद वाटतो लोकायला खायला कसं वाटेल. हा मग रुबाबात पैसे मागू ना आपण. हो तुमच्यासारख्याला जा चहाचे 10,000 रुपये घाला त्यांना माहिती नाही काही. पण मग ते घरी गेल्यावर खाते ना हो साहेब पण घरी गेल्यावर मी त्यांना तोंड कडू पडणारच ना. आता कोण सांगता मग आता बाजारात आता मी जर बाजारात गेलो मला बाजारात मारल्यावर मला घरच्यांनी जर म्हणलं जाऊ नको बाजारात मी नेहमी जाणारच आहे मी आणि तिकडे मारलं मला मग सांगता का तुमच्यामुळे मार खाल्ला तुला कट होता ना काय तू काय गेल तिथं काय असं होतं ती आता तो काय बरं बॅग खाऊन पाहिली काय केमिकल ती काकडी हा? बोली पाहिजे आणि काय मार तोंडात मार खाय का. असं आहे ती पण मला 3दा रोटा केलता मी. हा 3 वेळेस रोटा केलता. कधी. आता मिरच्या लावायची होती बर हा फुटीच ना ती ढेकळं. बर म्हणजे रोट्या सुद्धा अशी अशी मोठी झाली मोठाली हा याच्यापर्यंत मोठाली एवढा अशी. मग सांगा बरं 3 बेसल डोस लागला नाही का यांना. काय हो बापरे काय काढलं तुम्ही हो दे इकडं काय जारवा काय एवढ्या उन्हाचा हा बघा ना तुम्ही. हा बरं काही कुठं पाण्याचा तपास नाही. नाही काहीच नाही हे तुम्ही पाणी पण नाही पहा ना तुम्ही. नाही आता गारात कुठं उराल त्याचा हा 3 दिवस झाले बांधायला नुसतं मुळी आहे पा नुसती पांढरी मुळी आहे का. तोंड जर एवढं निरोगी असेल तर पोट कसं असणार आहे. किती जाळ्या बघा तुम्ही तुमच्या हातापाली बघा ना खाली उचकून कळ्या किती कळ्या. आता हे बा प्रत्येक पानाला काय आहे हे बघा. पाणी तिथे कळी आहे. हे बघा, प्रत्येक पानाला काय आहे कळी. म्हणजे सेटिंग किती सेटिंग तुफान आहे का नाही. विदाऊट फवारणी हो काय म्हणते बाई काही अफवा सुरू राहिली ते म्हणते एकही फवारणी नाही म्हणते. किती पैसे दिले? 17-18 गुंठे 18 गुंठे किती पैसे झाले आतापर्यंत. तर आमचे सरासरी 2-1 लाख रुपये झाले असते. 18 गुंठ्यामध्ये हा हे लोकांची एकरात नाही होती. आता लोक म्हणते 20-15 रुपये आम्हाला 10 रुपये जर रेट भेटला तर भक्कम झाला आम्हाला 10 रुपये. ऐकलं का लोकांनी 4 काकडे निघाले ते म्हणते मला बाजार भेट पाहिजे. शिल्लक राहून द्या तर 5 लाख रुपयाचं म्हणजे केमिकलच आहे सगळं. म्हणजे 5 लाख रुपये तुम्ही खर्च करता 50 एकर बरं का बरोबर ऐका 5 लाख रुपये शिल्लक राहता म्हणजे 10 लाखाचं सगळं उडाला होती. किती एकर मध्ये 50. काय टिंगल करता का काय तुम्ही. नाही जे आहे ते खरं आहे सर. गाव विश्वास ठेवत नाही का बरं. असं शक्य वाटत नाही ना एवढ्या कमी क्षेत्रात एवढं उत्पन्न मिळेल कारण लोकांना एकरात नाही उरल याला 10 गुंठ्यात कसं होईल? 7 गुंठ्यात. नमस्कार मित्र सॉरी जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद तालुका आहे आणि गाव कुठलं आहे हे चिंचखेडा. ओके चिंचखेडा गावामध्ये आपण आता आहोत. तर हे काकडीचा प्लॉट केलेला आहे कुठली व्हरायटी. ही नेत्राची आहे हां आणि अर्धी अजित 6साठी.
अच्छा, म्हणजे याच्यामध्येच का? दोन याच्यामध्ये वरायटी. कुठून व्हरायटी बदलली? या फिल्टर बसून पलीकडं अजित 66 आहे हा. आणि इकडून यात्राची. मग तिथे सारखीच दिसते. हा सारखीच आहे. मग ते व्हरायटी बदलल्याचा काय फायदा झाला? तर आम्हाला एक जसं भाऊ जसं काही जर निघला काही प्रॉब्लेम वराठीत पहिला माणूस व्हरायटी बदलून पाहतो. हा सेटिंग एका ठिकाणी 4 झाले हो, 5 6 आहे काय काय लय झालेले की. हा हा काय म्हणजे तुम्ही कशी सुरुवात केली काय वगैरे? तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा. आपलं नाव माधव सुखदेव मुळे, बर गाव चिंचखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. बर. सुरुवात म्हणजे अशी केली की म्हणजे पाहून केली. तुमची शेती किती सगळी इथं? इथं आपली नाही काहीच. तुमची काही शेती नाही? नाही नाही तुमची? यायची 12 एकर. तुमची 12 एकर शेती आणि मग तुम्ही त्यांची शेती करताय? हा या अंदाज केला आता ती. बर बर. हा काय बा म्हणजे कारण? कारण म्हणजे माझं आपली आता शेती कमी आहे. हा किती तुमची? 1.5 एकर आहे. बर. हा मग घरच्या वारात वापरलं 2 असं 12 महिन्यापासून. काय वापरलं तुम्ही? मिरचीला वापरलं, हा काही कपाशीला वापरलं होतं, मग आता भेंडीला वापरली पुन्हा. बर. हा मग तिकडचे अनुभव? तिकडे आल्यामुळेच मग इकडे इतकी हिंमत केली ना. तिकडे काय अनुभव आले? म्हणजे माल जाऊन बी सक्सेस झाली ना आपली. जसं म्हणजे मिरची असो किंवा मिरची, हा कपाशीचं, हा आता भेंडी चालू आहे. बर. तर हे 2-3 माल जसं जाऊन सक्सेस झाले. तुम्ही ज्यावेळेस घरी लावले पिकं त्यावेळेस तुम्हाला काय काय अनुभव आले? अनुभव आले भक्कम. म्हणजे काय काय लावले तुम्ही, काय काय अनुभव आले? भेंडी मिरची किती क्षेत्र लावले तुम्ही? तर 20 गुंठ्यावर मिरची होती, हा आता 10 गुंठी भेंडी. 15 गुंठे हे भेंडी. हा कसं नेतो मला आता? भक्कम ते भेंड्याला काटाळू आम्ही 50 70 80 काय किलो. तिसऱ्या किती दिवशी दिवसाला? तिसऱ्या दिवशी आणि किती क्षेत्र आहे ते? 10 गुंठी सारखे 10-12 गुंठी. 10 गुंठ्यामध्ये 70-80 किलो भेंडी? हा क्विंटलचा तोडायला की आता या परवा तर क्विंटलचा नाही. हेच कृषी अमृत आणि हेच बंद. हे सगळं? हाव. हा बापरे. RNPH हा येस ना. LSQ. मग तुम्ही काय करता? बेसल डोस कसा टाकता तुम्ही त्याला? भेसळ 10 गुंठ्याला किती बॅगा? 10 गुंठ्याला 5 बॅगा टाकल्या होत्या पहिल्या कृषी अमृतच्या. हा. आणि त्याच्यामध्ये RNPH RMPS ती घेत होतं आपलं. ते एक पाकिट ते घेतलं. याचं एक पाकिट घेतलं. पाकिट. हे बाई रूट चार्जर. नंतर इथं बघा, इथं ते नाही ते नाही, हे बाई हे न्यूट्री चार्जर आहे नाही. नंतर प्लांट चार्जर बघा, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर आणि हेल्थ चार्जर. हे बाई हेल्थ चार्जर. हे 4 झाली बरोबर आहे ना? तर हे जे 4 आहे ह्या 4चं RNPH म्हणतो आपण याला. अरे बरोबर आहे ना? हा. हे 4 जण 4 कामं करते. मग याचे तुम्ही किती पाकिट वापरले? एक पाकिट वापरलं 10 गुंठे. एक वापरलं. आणि त्याच्यामध्ये कृषी अमृतच्या बॅगा 5. ओके. आणि ते वापरल्यानंतर किती दिवस तुम्ही हा बेसल डोस वापरलाय? किती दिवसापूर्वी? तो पहिला म्हणजे लागवड झाल्यावर टाकला. म्हणजे लागवड कोणत्या महिन्यामध्ये? तो किती महिन्यापूर्वी? 4 महिन्यापूर्वी पाहिजे. आणि नंतर कधी कधी टाकलं डोस? मग त्याला तिसऱ्या म्हणजे महिन्याच्या चालूच केला रिपीट बेसल डोस हा सेम? हा नाही म्हणजे आता LSQ चालू केला. आता म्हणजे शिलाजीत चालू केला? हा शिलाजीत LSQ. मग शिलाजीत तुम्ही किती वेळा टाकला त्याला? त्याला 2दा शिलाजीतची डेट. शिलाजीत म्हणजे LSQ ना? हा हे बा LS आणि Q 3 पाकिट होती. Q. हा हा बा इथं एका खाली एकच आहे बा. LSQ म्हणजे याचे 3 पाकिटांचे 3 लिप चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर. लिप चार्जर म्हणजे पानांना ताकद देतं, बळकटी. पानं मेन आहे. पानं हेच पिकाचं काय आहे? फॅक्टरी. जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ, जेवढं जाड पान तेवढी फळाची साल मजबूत, आणि जेवढं तुमचं पान चमकदार तेवढं फळ बी चमकदार. म्हणजे पानाची जेवढी क्वालिटी राहील तशीच क्वालिटी कशात उतरती? फळामध्ये. म्हणजे ही फॅक्टरी आहे. म्हणून लीफ चार्जर. नंतर सेटिंग चार्जर कशा करतात? त्याला जी कळी लागण्यासाठी, बहर येण्यासाठी, बहर सेट होण्यासाठी सेटिंग चार्जर. आणि क्वालिटी चार्जर कशासाठी? त्या मालाला साईज होण्यासाठी, चमक येण्यासाठी, गोडी येण्यासाठी फळाला. म्हणजे या 3 स्टेजमधलं काम हे एकदाच करतं. आणि हे एकदाच दिल्यावरती हे 3ही कामं होतं. मग तुम्ही त्याची शिलाजी ट्रीटमेंट दिली, ती दर महिन्याला देता तुम्ही? हा दर महिन्याला. किती देता तुम्ही एका वेळेस ती? एक पाकिट टाकून एक पाकिटाची सॉईल चार्जर बरोबर करता? हा. ओके. आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस हे करताय आता किती महिने झाले? म्हणजे 3 महिने? हा 4 महिने झाले भेंड्याला. 4 महिने झाले भेंड्यांना. किती महिन्यापासून तोडताय तुम्ही? आता 2 महिने झाले लगातार चालू द्या. किती पैसे झाले असेल त्याची? त्याचे सरासरी पहा आता म्हणजे 2000 रुपये ते आम्हाला तिसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी 2000 रुपये? 6000 रुपये हप्ता. 60 दिवसामध्ये 30 वेळा तोडली? नाही 20 वेळा तोडली. हा म्हणजे 20 वेळा म्हणल्यावर 60,000 रुपये झाले काय? झाले असतील. 50,000 रुपये इजी झाले असतील. म्हणजे कधी कधी लेट होतं तोडायला. आता आजचा तोड नव्हतं त्याला. 10 गुंठ्याची 50,000? 10,000 खर्च केला असेल? हा झाला असेल. 10,000 खर्च आणि 50,000 उत्पन्न. हा. बरं आहे हो. 1 रुपयाला 5 रुपये. त्याला आता कत्ताई पाण्याने त्याला पुऱ्या भेंड्याची सोरट नाही लागत एवढी जत्रामध्ये.
का हो राजपूत साहेब? म्हणजे भेंडीचं चांगलं उत्पन्न निघालं मग तुमचं मग. हा म्हणजे आम्ही लय म्हणूनच आबाद लक्ष्मी खुश आहे काय? का हो? अनुभव आले ना हा? अनुभव आले. अनुभव आले. मग तुम्ही पार नवऱ्याच्या पाठीमागे आहे एकदम भक्कम. हो तुम लढो हम आपके साथ आहे. अनुभव आले ना बघतो. मग आता भेंड्यांचा अनुभव पण इकडे वापरलं. हा मग हे ते करून आता मग समजा नवीन जमीन नाही मग इकडे हा, मित्रांची. तिकडे जमीन मित्र मग आता मित्र आहे. बर मग तुम्ही कसं काय एकमत झालं हे केमिकलवर शेती करता लोक येतं वाटेकरी सुद्धा ऐकत नाही कधी. तो म्हणतो नाही होते केमिकल करायचं करून तर करू नको. खरे का नाही हो? म्हणजे त्याला बी मालक सुरुवात कधी केली तयार आम्ही. होतो आणि वाटेकरी ऐकत नाही. आता इथं वाटेकरी तयार आहे तर मालक ऐकत नाही असं नाही झालं का? नाही 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 झालं का बरं? म्हणजे कारण आम्ही एक दिवस ते बस स्टँडवर भेटले होते, भाया बसवला ना हा तिथं अद्रक लावेल होते आपण. म्हणजे काय ट्रीटमेंट करता म्हणलं, कन्नडचे किट आणता कोणी कुठून आणून राहिले. बर बर आणि आपल्याकडे तुमच्याकडे किटालाही आहे ना? हा किटा किट आलंय. किटा किटा चांगले किटा आहे ना त्या वाटा लावल्या आम्हाला. म्हणलं वाटलं लावलं? हा बऱ्याच लोकांना लगे असं रीतच लागली त्यात लगे. आमची तर ते होईल एक पण प्रोडक्ट आहे आपल्याकडं ते एससीडी वैदिक. हा. त्यानं लगेच मोबाईल मध्ये सर्च केलं, मग बंद व्हिडिओ पाहिले 5-6 दिवस. बर चांगले व्हिडिओ पाहिले, मोठी मोठी. मोठे मोठे अद्रकीचे हा पाहिले. एक मिनिटाचे नाही पाहिले बा. नाही मोठे पाहिले. बरेच जण एक मिनिटाचे व्हिडिओ पाहत्या हा, ते आणि परत स्वर्ग गाठीच्या सुतावरून. मग पहिला डोस कोण भेट गेला. आम्ही पहिला डोस टाकून तोड केला. त्याच्यावर सॉईल चार्जर पाहिजे होतं ना. ते दिलंच नाही. सॉईल चार्जर दिलं नाही. नंतर लक्षात आलं मी आधी शिकावं लागतं भरपूर. जे बेसल डोस नंतर हे सॉईल चार्जरचं ड्रेंचिंग हे झालंच पाहिजे हे तुम्हाला त्यातून कळलं. मग त्याच्यामुळे बेसल डोस तुमचा मग ते सगळं वेळ गेला ना तुमचा वायाला. आणि तुमचा तुम्ही जर ते शोधून नसतं काढलं तुम्ही काय म्हणले असते कंपनी बेकाराची कंपनी बोकश असं म्हणलं असतं. म्हणले असे तुम्ही. जे ना अर्धे ज्ञान घेतलं तेच नाव ठेवतो. मग तो अर्धवट वापरला का तो काय करतो नाव ठेवतो. बरोबर आहे की नाही? आम्ही तिथं फेल झालो. मग वांग्यात थोडंसं थांबलोच. वांग्याला सॉईल चार्जर चालू केलं. मग तिसऱ्या डोसला तिथं मुळे पडली. आणि मग तिथं रिझल्ट आला पाहिजे. म्हणजे रिझल्ट कुठे भेटला डायरेक्ट वांग्यामध्ये का? तेव्हा काय झाले अनुभवातून शहाणी झाली. बरं आहे तुमच्यावरती वेळ नाही आली तेवढं तरी बरं आहे. नाही आलती ना आमच्यावर लई वेळ होती. सोमनाथ सरला माहिती काय उठून टाका म्हणे. कोण म्हणे? हा, बरेच लोक शेजारी पाहायचं लय काळजी राहते हो आपली. जेव्हा चांगलं काही करायला गेलं कारण लय काळजी वाटत त्यांना. आणि वाटोळं व्हायच्या वेळेस कोणी येत नाही. हा व्हायरस वापरलं म्हणे तुम्ही. नाही नाही वाटोळं जावायचं बघा केमिकलमध्ये वाटोळं होतं ना कोणी विचारायला येत नाही का बाबा हे थोडं घे काहीतरी आता 10,000 आणि आता नवीन खतान. नाही नाही पण जर भलं होत असेल ना कुठंतरी 10 वेळा आडवी आपल्याला. खरं खोटे तसं होतं. म्हणजे तुम्ही वेगळं काहीतरी करा. ते आजूबाजूचे लोक सल्ला देतात. टॉर्चर लय होते का मला. टॉर्चर झालेली. लय लय लगे. बरं काय काय झालं? आता ते काय आता सांगायला पुरवत नाही ते आता. परवडत नाही. लय त्रास दिला. लय त्रास होता आपल्याला तकलीफ पहिली माहिती. गोष्ट तर याचे प्रोडक्ट आता तुम्ही आले ना इथं समजा काही लोकांचं असं की कमिशन याच्यात तुम्हाला ना हा ते काय कमिशनच एवढे उंच झाले तुम्ही. या जाहिरात माझी हे तुम्हाला एक सांगू गंमत काय झालं माहिती का? जी माणसं स्वतः कमिशन खातात ना त्यांना असं वाटतं. जे कमिशन नाही खात कष्टावर जगतात त्यांना नाही असं वाटतं. हा बरोबर. आणि कष्टावर जगणारे माणसं कमी झाले आणि कमिशनवर जगणारे जास्त जास्त झाले आणि म्हणून सगळा खेळ झाला. दुसरं काही का प्रॉब्लेम नाहीये. ते म्हणजे बुवा तुम्हाला याला वापरायचा का अद्रक केला हा. अद्रक घ्यायचं. मी आणल्या 15 बॅग बर याच्यावरून काढून हां त्याच्यासोबत ते Soil soil charger. charger हां ते मिक्स करून टाकलं त्याला. बर ते टाकणं म्हणजे असं झालं आपले सगमेंट झाली हे ठिबक झालं लांब. हां ते काय म्हणजे पाणी पण कमी लागतं. बरोबर त्याला आपलं ड्रिप थोडं फेल आहे हां त्या हिशोबाने आपण त्याला टाकून देऊ. बर कमी बी असलं तर हां पहिल्या वेळेस टाकलं. नंतर पुढची प्रोसेस घ्यायची तर त्यावेळेस समजा जर त्यांची माझी बी भेटणी झाली. बर फॉलोअप नाही झाला फॉलोअप. हा फॉलोअप कुणी कुणाच नाही झाला समजा. बरोबर आहे. मी पण माझ्या कामात लागलो. पण नंतर मी फोन लावले या नंबर दिला मला यांचा दिला. हां मग यांनी मला नंबर दिला सोमनाथ सरांचा. बर मग सोमनाथ सराला नंबर दिला. तो नंबर माझ्याकडे पहिला शिव बर 6 वर्ष अगोदर. बर बर ते म्हणजे कृषी सेवा केंद्रात भेटले होते आम्हाला बर नंबर. बा कोणाची कुठे काढलो ती बा. हा भरपूर ते मेसेज करायचे हे पाठवायचे म्हणलं कंपनी लय राहते डोक्यात. 6 वर्षानंतर म्हणलं मग फोन लावला त्यांच्याकडे शिव माझ्याकडे शिव. बर मग झालं आमचं बोलणं. बर मग मला म्हणजे सॉईल चार्जर कंपनी तुमचे नंबर सेव्ह करून ठेवते बुवा. हा हा तुम्हाला विसरत नाही तुम्ही जरी विसरले तरी.
बर मग मग त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला. ते म्हणे आता थोडं थोडं सुरू करून दे. मग हे म्हणे मग माझं कंटिन्यू तेच चालू आहे. बर तर तुमच्या अगोदर मग मी जॉईन होईल हा पण दुर्लक्ष केलं. बरोबर बरोबर. मग त्याच्यामुळं हे करायचं जे काकडीचं हा ते म्हटलं पूर्ण 100% आपल्याला याच्यावर करायचं. वा दोघांचा एकविजा झाला. हा चांगलं झालं चांगलं झालं. खर्च मग आता याला काय काय केलं? किती क्षेत्र आहे सगळे? एकर मध्ये ना. 1 एकर आहे. हा 1 एकर मध्ये किती अंतर ठेवलंय मध्ये? पहिला आम्ही 4 पटावर गेलतो. बर मग म्हणलं यात येल जर पांगली हिंडल्या जाणार नाही, येल सुरा होऊन जाते. ते नाशिककडे तिकडे व्हिडिओ पाहिले याचे काकडी खाली. त्याच्यामुळे म्हणलं आपण एक बेड फोडायचा आणि खाली करायची. रोपं तितकेच लावले आम्ही. किती? तेवढीच लावली. हा बर. आणि मग आता समजा तुमची लागवड झाली सगळी, किती कधी त्याला लागवड केली ही? ही 17 जानेवारीची 17 जानेवारी. आणि ती 12 जानेवारी. 12 जानेवारी म्हणजे 4-5 दिवसात फरक आहे. हा बर. 12 जानेवारीला लागवड केली. 17 1 महिना आणि आता आज किती आहे? 23. हा म्हणजे 17 धरायची. हा. म्हणजे 60-62 दिवस झाले. नाही ना जानेवारी का? जानेवारी ना. अच्छा. 35 दिवसच झाले ना त्याला साधारण. बापरे, 35-40 म्हणजे एकच महिना झालाय एकच फक्त. महिना. 32-33 दिवस. काय बात करता? 32-33 दिवसामध्ये काकडी एवढी? तोडली आम्ही आता. आज ती सिरान तोडली, सकाळी तोडून दिले बळजबरी. तुम्ही तिथं जाफराबादला होते ना तेव्हा ते त्यावेळेस मी उठून नाही आलो. आपण पुढं झाला मग कॅरेट पिऊन आलो त्यावेळेस. अच्छा. हा बरं आता हे किती माल निघाला आतापर्यंत त्याचा? पहिले 50 किलो निघला होता. बर 2 कॅरेट निघाले. हा त्या दिवशी 1.25 क्विंटल निघले परवा दिवशी. बर. आणि आज आता 4-5 बेड तोडले आम्ही पलीकडून. 75 किलो नेली मी. 4-5 बेड मध्येच. हा मग अख्खा तोडल्यावर किती निघाल? आता इकडे निघा 2 क्विंटल निघा आता इकडे. हा? 2 क्विंटल निघा आता इथे. नेमके म्हणजे मामा पहिला 50, हा. दुसरा 1.25 क्विंटल. 1,200, तिसरा आता 2. 75 500च्या आसपास निघाल. हा म्हणजे बघा ना तुम्ही 250 वाढ तरी म्हणजे आता इकडून इकडे तोडलीच नाही अजून. 50चा 125 आणि 125 डायरेक्ट 500, 400, 500 जाईल आरामशीर. हा हा. बापरे एवढ्या याच्यावर. मग याच्यापेक्षाही वाढलं चांगला. आता याने सांगितलं बा आम्हाला 10 क्विंटल टार्गेट रोज रे. आम्ही तर काय करून गेलो त्याला. ते पण रोजच तोडणं पण तसंच झालं आम्हाला. परदेश तोडल्याने आज मोठाला झाली त्या दिवसाला तोडायला ते दिवसातच झालं. मग आम्ही एक दिवस गॅप द्या. दर दिवसाला तोडा. दर दिवसाला माणसं पहा तुम्ही आता. एका दिवसात गॅप ते काकड्या लय घेऊन मोठं ये. अर्धा किलो काकडी हा? होते. अर्धा किलो जाऊन. आणि त्यात तुमचं हा कोणाला म्हणतो काय म्हणला तो? अर्धा किलो काकडी भरवली म्हणजे आता हे कालपाल आम्ही बारीक दिसेल हा. हा. कुतकुतीशाच्या बोटावानी हा वाढ पटापट होती. लय फास्ट उडले. बर 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 बर. आता हे बघा. अरे बापरे किती घर आहे याच्यामध्ये. 20 नाही द्या अजून. 20 नाही याला अजून. नाही 20 नाही अजून. हे बघा. तुम्ही तर लय बारीक तोडली. निबारी बाण किती ही. हिला 20 नाही. हा खाऊ का? मालकाला विचारलं पाहिजे. नाही, खायासाठी द्या. अरे पण वास किती वेळाला? कोणी कोणी खाल्ली खरं सांगा. त्यांनी खाल्ली त्याला मागं लावून मला पुंब बसले. कोणी कोणी खा. तुम्ही खाल्ली ना? तुम्ही मागं दोघांनी खाल्ली. कशी कशी लागली? एकदम गुळचट. एकदम सुपर लागेल. हा इथं कॅमेरा आहे तेव्हा म्हणून असं म्हणतात तुम्ही. मग खरंच चांगली लागेल. खायला कशी काय काकडी? खाऊ आहे? खाऊन पहा ना खाऊन. गुळचट लागते. आणि बाकीच्या काकड्या कशा लागायच्या इतर केमिकलच्या? थोडासा कडसरपणा येतो पाहून नंतर. काकडी खवळलं पण तोडू तर नाही पडणार तो. हा सुरुवातीला असं वाटलं होतं म्हणलं काकडी खवळलं पण खाऊ का नाही? तोडवत तर नाही पडणार बर. म्हणून खाल्ली खाऊन पाहिजे. किती मस्त तुपट लागते तुपट. बरं पाणी बिलकुल गळत नाही. नाही पाणी दाबल्यावर बी नाही कळत. आज तुम्ही दाबून पाहा ना. विषयच नाही बा. नाही दाबून बी पाहा. हा सुरा बी होत नाही अशी. आणि दबत नाही. नाही तुमचा आज दाबून पाहा सुरा करून पाहा. काकडी एवढी टेस्टी लागते. मार्केटमध्ये काही रिस्पॉन्स चांगला मिळतो का? काय व्यापाऱ्याचं काही चौकशी झाली का? हे अजून काही फक्त वरची चमक पाहू नये. हा खाल्ल्याच नंतर म्हणलं थोडस हे दाबून पाहायचं. तर ह्या काकडीचं तुम्हाला किती उत्पन्न निघालं का अंदाज? त्याचा काही अंदाज नाही पाहता आपल्याला. तुम्ही याच्या पूर्वी केलेलं नाही कधी? काकडे बाकीचे माल करेल. काकडीची तोडे किती होता तुमच्याकडे? सरासरी आमच्याकडे एक अंदाज राहतो बा महिनाभर चाललं असं. तर महिन्यात म्हणजे माझ्या माहितीनुसार 15-20 तोडे काढता शेतकरी. हा तुम्ही माल वाहता का? हा माळवी वाईट इंदिराची. काकडी मार्केटमध्ये गाजून आहे ना. म्हणजे मार्केटमध्ये काकड्या आणून तुम्ही खाती नाही?
खाल्ल्या तो आम्ही पण ते करू लागते आम्हाला मग आमचं काही मन होत नाही जेव्हा सकाळ सकाळी तोंड खराब करावं फुकटे पण 10 रुपये चहा पिणं बघतो ना. क्या बात आहे काकडी फुकट आहे पण 10 रुपयाला क्या बात आहे बर 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 सुरुवातीला मिरच्याला वापरणं तेव्हा त्यानंच परेशान केलं तुम्हाला हा काय त्यो काय म्हणत होता तुम्ही असं करूच नका रिकामी काम तू पिकअप चालवतो तुझी गाडी आहे आणि सगळा माल वगैरे तूच घेऊन जातो तुझं नाव काय शिवाजी दिगंबर सरोदे गाव चिचखेडा अच्छा काय मिरचीचं काय घराणं आहे यांचं कारण काही नव्हतं ते खराब झाली जर तीनदा बर आता कसं असतं सोबत्याला साध्या आता मी काही माय म्हणत म्हणे त्याला मग असं वाटत होतं चांगली इच्छा होती बा असं हा, मग मी इच्छा चांगली होती मदत करायची की इच्छा बुवा कसं आहे आता ती गावात गेले की लोक मला मत होते तोंडावर कोणी मत नसतं तुम्हाला म्हणायची ती आज मी त्याला सांगा जाऊ येऊन तुम्हाला काय म्हणायचे लोक की बुवा असं करायला नाही पाहिजे तसं करायला नाही पाहिजे लोक बांधाय बाजाचं 100 लोक एकाकडे एकटा मावशी एकाकडे कसं शेतकरी निघून हा बरोबर आहे सगळं दुनिया एकीकडे चालली नाही वेगळंच काहीतरी करतात हा असं झालं ते लोकांना माहित नव्हतं ना गावात काही काय करतात ते हा बर मग तुम्ही काय सांगायचे येऊन मी सांगत आहे बाबा आता हे बदलून टाकू आपण हे चांगलं नाही दिवस वाया चालले कसं हे गेला दिवस वापिस येत नाही ना आपल्या मिरच्या येईन भावटी म्हणून जाईल ते मला चांगलं वाटे नाही कारण मला काय चांगलं वाटे नाही बरोबर आहे मी बिगर भाकरी तिथे बेड वडील होती ती बिगर होती की इतकं आपण मेहनत करून नाही वाया झालं 3दा लावणं चाललं बाया बेजार सगळे बेजार मग कोणी म्हणे आता याच्यात कारले लावू कोणी काही असं जोडीदार असा होता असा भाऊ मग फायदेच सांगितलं मग ऐकलं का नाही जोडीदाराने मग नाही मग ते जमलं ना मग म्हणजे 4 वेळा पत्र पाठवून झालं प्रेम पत्र बघाय जमलं नाही पण 4थ्याला जमलं बा मोडून टाकायचे वेळेस जमून गेला तीच मिरची बाई खेळा आतापर्यंत चालू. तीच मिरची आता पण चालू होती हा आतापर्यंत तरी. आता ते पाणी बापरे. कमी पडलं म्हणून बंद केले आता. मग सुरुवातीला का जमली नाही मग ते काही आता हे आम्हालाच काही कळलं कारण आम्हाला वाटे की आमचं कारण राम सर काय सांगता पहिला बेसल डोस मातीला दुसरा पिकाला आणि तिसरा आपले आपल्याला मग तिसऱ्या बेसल डोसला आले ना तुम्ही जागेवर आलं. पण तुमच्या लक्षात मंत्र नव्हता तिनं ते- मंत्र काम करीत होता पण तुमच्या लक्षात नव्हता तो पण तुम्ही एक निष्ठा ठेवली हा. तुम्ही टिकले कश काय पण 3 बेसल डोस पर्यंत मी म्हणजे सर एवढा माणूस माग वळायला माणूस जागा करायला पार चिमटे घेऊ नाही होता तो संघ होता पण मग ते त्याला ते विचित्र दिसू लागलं ना ते म्हणजे कारण लोकांच्या शेजारी पाजारी लय भारी प्लॉट झालते ना हा की लगे म्हणजे त्याला कळलं- केमिकल भारी एकदम एकदम स्टँडर्ड झालते ना आणि तुमचा आमचं काय लगे जीव जाय जीव जाईल म्हणजे चिंतात लावणी झाली त्याची परत रिपीट जळून जात आहे ते झाड मग हे काय म्हणे काय तू ते म्हणजे तू कदारलाच नाही बाबा त्या साहेबाला जरा मी आणलं बाबा आले तुम्ही तर घरात नका जाऊ म्हणलं आज बोललो मी त्यांना आता तसं ते. हो ना चालतं साहेब तसं ते आणि मग सुधारलं कसं काय मग ते आता कसं असतं एखाद्यावर विश्वास ठेवला की पावतो कधी बर मला एक सांगा मग ती मिरची जमली तिथं हा मग ज्यावेळेस तुमची मिरची जमली आता हा. तर आता तुमची मिरची किती महिन्यापासून चालू आहे आता आपण पेरणी पण चालूच आहे. किती महिने झाले आता जून पासून चालू होती आता आतापर्यंत हा किती महिन्यापासून चालू होती 7-8 म्हणजे 8-9 महिने चालली सध्या 8-9 महिने चालू आहे हा लोकांच्या गेल्या ज्या भारी होत्या त्या हा ते भारी तर गेल्या भाऊ त्या भारी त्या गेल्या ते उबळून गेल्या लय मेकअप करेल असं असंच होतं ते आम्हाला आता समजलं फॉरनच्या कोंबड्यात आणि गावरान कोंबड्यात असं फरक पण तेव्हा समजलं ना ते बॉयलर बॉयलर एकदम फुगत असं आणि आम्हाला वाटतं की बघा आपल्या कोंबडी इतका गावरान गहू असून कसं जमीन आहे म्हणजे ते खर्च जास्त झाला आणि प्रक्रिया कमी पडली होती ना आणि आता नाही आता जमलं ना आता खर्च बंद आणि प्रक्रिया चालू मग इकल्या लगे हा इकले मिरच्या लगे मग लय विकले मागून काय रोटी मारे आमच्या मिरच्या मार्केटला होत्या अहो रोज बाजार ती ना मी काय लगे आनंद घ्यालो मार्केट कारण जे आधी गेले ते मागे घरी बसले मग आम्ही मागून गेलो ना सासूला गाव झालं झालं त्यामध्ये हे तर खरं बोलणार तो त्याला भितलेली ती आता तुम्हाला त्यानं सांगितलं की नाही की आम्हाला लोक नाव ठेवी पण ते मला सहन होत चांगलं नाही नव्हतं. वाटलं ते हा चांगलं नाही वाटलं ते मला की बा आपणच म्हणला जाऊ दे आपणच फावडे घेऊन वडलंय. ते कुठे मग मला ते चांगलं वाटे नाही हा. असं झालं ते आणि आता बरं आता काय होती चर्चा बाहेर नाही आता चांगलं होती काय ते आता जमवलं आहे ना असं तसं माल चांगला आहे हा तिकडे लावेल तिकडे काही आल्या नाही मिरच्या हा आपले मिरच्या म्हणजे या काकडे बी लावेल लोक आहे हा हा ना त्याचं काही नाही बर आपलं रोज मार्केट झाली बर हा मग म्हणजे काकडेवाले बी तिकडे जमत नाही यांची जमली
मिरच्या बी जमल्या नाही त्या, ते जमल्या संपल्या लवकर. हो म्हणजे सगळ्यात माल्यांचा कसं काय टिकवतो बुवा असं आता हे आलं की ना वेगळे काय ते नाही माहिती. ते आता माहिती आहे कालवाल मीच होतो पण ते मला इंग्लिश नाही वाटलं. आता एक नंबर भावा. बरं काकडी कशी लागली खरं सांग. गोड लागली, हा गोड लागली. आणि मार्केटमध्ये कशी लागली. ती मार्केटमध्ये कडू लागती. हा, नंतर काय खावला मग. चहा प्यावा लागतो 10 रुपयाचा. काकडी फुकट आहे मार्केटमध्ये पण चहा एकच. एक काकडी 10 रुपयाला पडते आपल्याला. काकडीचा भाव 20 रुपये. म्हणजे काकडी खाऊन जे तोंड कडू पडलं का ते गोड करायला 1 रुपया 10 रुपये चहा प्यावा लागतो. चहा प्यावा लागतो. पण हे खाल्ल्यावर कसं वाटतंय. हे खाल्ल्यावर चांगलं वाटतं मस्त. वाचलं 10 रुपये हो आहे की नाही. आनंद, आनंद वाह वाह. थोड्यात आनंद व्यक्त करायसाठी गोष्टी. क्या बात आहे. आणि अशी काकडी जर आपल्याला खायला आनंद वाटतो तर लोकायला खायला कसं वाटेल. हा मग रोबाबत पैसे मागू ना आपण. हो आणि ती काकडी कडू काकडी विकून आपण जेव्हा पैसे मागवतो तेव्हा आपलं तोंड कसं होतं मग. आणि रजत बाबा कोणती हा कोणती ज्यावेळेस आपण कडू काकडी विकतो लोकांना आणि तिचे पैसे मागवतो तेव्हा. त्याला काय झालं लोकायला ती येडमट लोक राहते ना सिटीतले. हा त्याला काय दिलं काय ठुलं हे तिथंच फरक पडत नाही. पण त्याच्यामुळे भविष्य खराब होतं ना. मग आता ते तुमच्यासारख्याला चहाचे 10,000 रुपये घालते त्यांना माहिती नाही. त्याला माहिती आहे पण मग ते घरी गेल्यावर खाते ना हो साहेब. पण घरी गेल्यावर बी त्यांनी तोंड कडू पडणारच ना. आता कोण सांगता मग. आता बाजारात आता मी जर बाजारात गेलो मला बाजारात मारल्यावर मला घरच्यांनी जर म्हणलं जाऊ नको बाजारात मी नेहमी जाणारच आहे मी. आणि तिकडे मारलं मला मग सांगता का तुमच्यामुळे मार खाल्ला तुला कण होता ना घ्यायला तू काय गेल तिथं असं होतं ती. आता तो काय बरं खाऊन पाहिली काय केमिकल ती काकडी हा? आणि काय मार तोंडात मार खाय का असं ती पण मला जिबीचा मार. हा चांगलं आहे. म्हणजे प्रत्येकाने आपापला मार्ग बदलला पाहिजे. पण मार्ग बदलल्यावर परीक्षा घेतली जाते ना. यांची कशी घेतली होती. काय होतं आपल्या तंत्रज्ञानामध्ये ना पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ही माती पहिली सुपीक होती. नंतर आपण रासायनिक खतं टाकून ती काय झाली नापीक झाली. मग आता नापीक झाल्यावर केमिकल काय करतं दारूसारखं त्याला आहे ना असं नशा आणतं. आणि केमिकलमध्ये काय होतं ते पीक नशेने येतं पण केमिकलचा कडवडपणा त्याच्यामध्ये उतरतो. कारण काकडी काय म्हणती ही काकडी खाऊ नको कारण याच्यामध्ये काय आहे विष आहे म्हणून ती काय होती कडू होती. निसर्गाचा निसर्ग किती काळजी घेतो बा माणसाची. त्यांनी तुम्हाला जीभ दिली कशा करता चव घेण्याकरता आणि त्यांनी काकडीमध्ये कडूपणा दिला कशा करता दिला का याच्यामध्ये केमिकल गेलं तू खाऊ नको. आता ह्या काकडीमध्ये गोडपणा दिला कशा करता दिला का ही चांगली आहे तू खा. कळलं का तुम्हाला. तरी पण तुम्ही म्हणले तसं याडमाट लोकांना कळत नाही. कळतच ना खरी परिस्थिती बरोबर आहे की नाही. आणि मग हे लोक यांनी येडे बनवून ठेवलेले बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की आपली जी काकडी आहे ह्या काकडीमध्ये गोडी निर्माण का झाली कारण याच्यामध्ये पौष्टिक घटक आहे. त्याच्यामध्ये कडवटपणा का आला कारण त्याच्यामध्ये निगेटिव्ह घटक आहे. म्हणजे थोडक्यात ती काकडी जी राहते कमजोर राहते. आणि कडवटपणा जो असतो तो एक अशा प्रकारचं एक रसायन असतं की ते कशा करता तयार होतं तर त्याला कीड लागू नये म्हणून तयार होतं. आणि याच्यामध्ये कीड लागायचा संभवच नाही आहे कारण ती आतून एकदम काय आहे भरीव आहे. आणि ती काकडी राहते केमिकलची ती पोकळ राहते त्याच्यामुळे आतमध्ये पाणी राहतं रस राहतो. त्याच्यामुळे ती काकडी अशी पचकन मध्ये पिचकती. तुम्ही दाबली वरून ती अशी दाबली तुम्ही ती काय होती पिचकती. ही दाबा बरं नाही दबतच नाही आत्ताशी मोडली पण ती मोडली दबली नाही. दबतच नाही. कळलं का तुम्हाला. म्हणजे दबली का नाही थोडी दबली बघा फक्त बा एवढीच. म्हणजे हिच्यामधून दाबली तर पाणी पण नाही गळत. म्हणजे याच्यामध्ये रस नाही याच्यामध्ये गर आहे. आणि त्या काकडी मी काय राहतो सगळं युरियाचं सगळं पाणीच राहतं सगळं. आणि म्हणून ती काकडी कडू लागते. आलं लक्षामध्ये. 3दा रोटा केलता मी. हा 3 वेळेस रोटा केलता. कधी आता मिरच्या लावायच्या वक्ती बर हा ती ढेकळच फुटे ना. कधी पेरणीतली कुठे आता म्हणजे मिरचीच्या वेळेस मिरचीच्या लावेस बर हा फुटेस ना ती ढेकळ. बर 3 वेळा रोट्यावर 3 वेळेस रोटा केला बर तर 3दा बी ढेकळ फुटली नाही अर्ध्यावर. मग सांगा बरं 3 बेसल डोस लागला नाही का यांना तर लागेल का नाही. हो जमीन एवढी जण हे म्हणजे विषारी होऊन गेलेली एवढी कडक झालेली आहे म्हणजे दगड राहिले. दगड म्हणजे यांनी दगड आमच्या ताब्यात द्यायचे आणि आम्हाला सांगायचं मीठ मध्ये आलं पाहिजे. म्हणजे तुमची माती तुम्ही कमीत कमी मऊ तरी असली पाहिजे ना. मग अपेक्षा करा उत्पन्नाची. तुमची माती फार नापीक होऊन गेली निर्जीव होऊन गेली आणि अशा मातीमध्ये तुम्ही ज्यावेळेस वापरता मग तुम्ही रोट्यावर 3 वेळा मारला तरी भुगाच झाला. भुगा कुठं झाला ते ढेकळावर होती. हा म्हणजे अशी खडी झाली अशी मोठाली चरते नाही हा म्हणजे रोट्यावर सुद्धा अशी मोठी झाली मोठाली. हा याच्यापर्यंत मोठाली एवढा अशी बघा तुम्ही. आता तुमचा दगड आहे ना आता पहिल्यांदाच वापरलं तुम्ही याच्यामध्ये बघा हातात घ्या बरं
आणि असं वर जरा सकाळी समज दाबा, असं दाबा मुठीमध्ये जोरात दाबा, चांगला असं ताकद लावून. काय हो राहिले तो फुटत नाही पण तुमच्या हातात घुसू राहिला ना, राहिला का नाही? म्हणजे एवढी माती तुमची काय आहे कडक आहे, बरोबर आहे की नाही? तरी बेडमध्ये तुम्ही हात घाला, आता बेडमध्ये हात घाला, बेडमध्ये घाला ना हात आता. ते बाया काय काढलं हां काय, हो बापरे काय काढलं तुम्ही? हो दे इकडं, डेंजर माणूस आहे भाऊ. राजपूत म्हणजे राजपूतच आहे, डायरेक्ट गोळाच बसकन काढलाय बा. पूर्ण याच्यातच येते बापरे काय जारवा आहे. काय जारवा काय एवढ्या उन्हाचा? हां बघा ना तुम्ही. हां बरं काही कुठं पाण्याचा तपास नाही, नाही काहीच नाही हे तुम्ही पाणी पण नाही पहा ना तुम्ही. नाही आता गारात कुठं उराल तसं हां 3 दिवस झाले बांधायला नुसतं मुळी आहे पहा, नुसती पांढरी मुळी आहे का? मला सांगा आता ही पांढरी मुळी पहा किती आहे, गुच्छाचे गुच्छ आहे का नाही? हा मग याचं तोंड जर एवढं निरोगी असेल तर पोट कसं असणार आहे? तुम्ही केमिकलमध्ये अशी मुळी काढून दाखवा बरं मला. हां म्हणजे माती कशी झाली मधी, मऊ झाली. एकदम मऊ झाली की नाही? मग मला सांगा तुमची माती आता इथं काय झाली, मऊ झाली, म्हणून तुमचं पीक सुद्धा कसं लागतं खायला, मऊ. माती जर कडक राहिली तर पीक पण कसं लागतं, कडक, बरोबर आहे की नाही? म्हणजे निचेव लागतं, कडू लागतं. तुमचा पहिला बेसल डोस मातीला गेला, दुसरा तुमच्या पिकाला गेला, तिसरा तुम्हाला उत्पन्नाला भेटला. पण तो किती महिने चालली मिरची? 7-8 महिने. पण तुम्ही जर ते 2 महिने 2 बेसल डोस दम नाही का नसता काढला तर, आणि यांचं मित्राचं ऐकलं असं तर मारच लावणार दुसरा डबल. का तुम्ही घेणले असे का तिकडे हिप्पी घेऊन तुमची? ते काय साहेब आम्ही मित्र म्हणजे काय असे काय तुथुरमुतो छोटे मित्र थोडे. बर श्रीकृष्ण आणि सुदामान जोडी आमची. गावात तुम्ही व्हिडिओ टाकून पहा. मग त्यांनी ते मला तुमचं ऐकलं नाही, राग नाही आला का चुंबू लागली तर तुमचं? हा लोक मला भाऊ सांगू लागली ना, हा आता कोणता गुन्हा झाला तर कोणी डायरेक्ट तोंडावर म्हणत असतं कोणाला. बरोबर मित्राला कारण सांगा. आता आहे का तुम्ही जर डायरेक्ट तोंडावर बोलले तर माणसाचं काय होतं, माणसाचं मन नाराज होतं. बरोबर आता बरोबर लोक काय करतात, जवळचा माणूस कोणी बस त्याला पाहिजे बरोबर. असं ते आम्हाला सांगायचं आहे ना की पण मग बाबा तुमचं आता ऐकलं नाही ना सोडून मित्रांनी, सुदाम्याचं ऐकलं नाही कृष्णानी? नाही ऐकत होतो आम्ही, पण मग ते आम्हाला ती उन्नती दिसू लागली त्याच्यातून. काही झाडं सुधारले, काही झालं, मग आता आहे म्हणलं बा थांब दम काढू थोडंसं बघू जरा थोडं आणखी. आज ठरलं काय, ठरलं काय तुमच्या दोघांचं? मग पहिला बेस डोस काहीच नाही रिझल्ट ते भेटला, म्हणे आता जे होईन ते होईन म्हणे. याच्याच करायचं. हा लावून ते जमलं मग ती. पण तोवर दम कसं धरला हा प्रश्न आहे. पण आता दम म्हणजे आता ते काहीतरी विश्वास धरावा लागतोच ना. तयार झालाय पण कधी? हा नाही त्या 100% विश्वास होताच ना त्याच्यावर. आणि तुमचा नव्हता ना पण? माझा होता, पण अख्खं गाव एका विरोधात झाल्यावर दोघं जण काय करतात असं होतं ना ते. काही टायमात गावाचं बी ऐकणं पडतं, तर मग काय करतात ते लोकांचं ऐक आपलं धकुल्यावर जमत नाही ना साहेब. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे गावाचा आरसा तुम्हाला यांच्याकडून मिळत होता. हा बरोबर आहे ना? म्हणूनच हे म्हणले लय ताण गेला डोक्याला. हा त्याला पुरी हकीकत माहिती यायला लोक तुम्हाला कसं काय माहिती हकीकत? यायचं तुम्हाला म्हणायचं नाही का हे काय मग ते वेलनेस पाहिजे सर. वेलनेस का काम करताना पण वेलनेसचेच व्हिडिओ ऐकतात तुम्ही हा पूर्ण करणार सगळे? हा पूर्ण. हे मगाशी पूजा अर्चा त्याच्यामुळेच होती का? बापरे तुम्ही कावर बघता ते व्हिडिओ? तुम्ही शेताचे पाहता ठीक आहे, ते काय बघता? लय आवडते हे यांनी पाहावं म्हणून बनवतो मी ते. हे पाहते नाही तुम्ही काय पाहते? काय आवडतं तुम्हाला त्याच्यामध्ये? का हो तुम्हाला पण आवडतं का? तुम्हाला काय आवडतं आजी? काही उत्पन्नाचं ऐकल्यात येतं, मग काही अध्यात्म ऐकल्यात येतं. वा 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 क्या बात आहे. मग ते आत्मविश्वास कशामुळे झाला मग? तो घरदार जर पाठीशी असत काही करू शकतो माणूस. वा 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 वा. पण ते वेलनेस तुम्ही सगळे ऐकता घरी, हे विशेष आहे ना? मग त्याला त्याला थोडंफार ते मराठीमध्ये म्हणाय ना गाडवाला गुळाची चव काय. हा ते गंज गुळ आहे पण ते गाडवाला आवडत नाही काय करायचं? हा मग त्याचा पाठिंबा असल्यामुळे मला जसं पक्क वाटलं. चांगले विचार बघा. तुम्हाला सांगतो सगळ्यांना मी महत्वाचं, की तुम्ही मनामध्ये अगोदरच काहीतरी माहिती काय करून ठेवली, साठवून ठेवली, बरोबर आहे की नाही? का बाबा रे केमिकल शिवाय शेती होत नाही, बरोबर आहे की नाही? आणि जैविकचं किंवा वैदिकचं किंवा ऑर्गॅनिकचं तुम्ही अनुभव घेले का नाही? त्याचा रिझल्ट टिकत नाही आणि लवकर रिझल्ट येत नाही. मग आता हे वैदिक नवीन आलंय असंच असेल तुम्हाला वाटतं? असंच भ्रम असं वाटतं ना का हे ऑर्गॅनिक सारखं जैविक सारखं असेल? हा मग याच्यामध्ये तुमच्या कोणत्या खतात जीवाणू आहे बरं का, कोणत्या खतामध्ये तुमच्या ऑर्गॅनिक कार्बन आहे किंवा NPK कुठे आहे, असं काही विचारतात लोक, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, तुम्ही जेव्हा हे वापरल्यानंतर याची स्वतःची एक थिअरी आहे ना, पण तुमच्या डोक्यामध्ये वेगळी थिअरी. केमिकलवाला आणि वैदिकवाला एकत्र आला का गोंधळ होतो, कळलं का तुम्हाला? मग त्यांची गडबड काय झाली,
त्यांना जे शिकवलेलं आहे किंवा त्यांना जे सवय लागली ती तेच डोक्यात आहे त्यांच्या. ते हे ऐकून घ्यायला तयार नाही. त्यांच्या डोक्यातलं ते साफ होऊ देत नाही, म्हणून ती समस्या आहे. आलं लक्षामध्ये. तसं तुम्हाला बी, तुम्हाला काय वाटलं होतं खत टाकलं की रिझल्ट आला पाहिजे, पण तो रिझल्ट कुठं येऊ राहिला? तो कुठे येऊ राहिला? मातीत येऊ राहिला. मातीत तुम्हाला पाहिजे सवय आहे का? तुम्ही कुठं पाहत्या? तुम्ही तर वर डोळे निंबळ चोळे आहे का नाही? आणि तुम्ही ज्यावेळेस आध्यात्मिक अभ्यास करत होते म्हणून तुमची श्रद्धा होती. मग SCT वैदिकमध्ये श्रद्धा नसेल त्याला रिझल्ट भेटत नाही. का भेटत नाही? कारण हे तंत्रज्ञानच काय आहे, मातीशी निगडीत आहे. हे तंत्रज्ञान जिवंतपणाशी निगडीत आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी, आम्ही नेहमी सांगतो 10 गुंठे वापरा, पण पूर्ण श्रद्धेने वापरा, विश्वास ठेवून. तुम्ही 1 एकर वापरणार, 1 बेसल डोस टाकणार आणि पुन्हा केमिकल कवळणार, तुम्हाला केमिकलचा रिझल्ट पहिल्यापेक्षा भारी येणार. 10 गुंठे वापरा म्हणलं, हे 10 गुंठे देईल आपल्याला, हा, आणि पळून जाईल. फरार. वा राजपूत पाहिले का? म्हणजे 10 गुंठ्याच्या गळ्यात मारून आणि पळून जाईल. मराठवाडा भाग आहे बा, हा अति खर्चिक भाग आहे. खूप खर्च करतो, लय अति खर्चिक आहे आणि बोगस ठिकाणी करतो. मग खर्चिक असा आहे बा, कशांतरी फास्ट रिझल्ट येतील, उत्पन्न अति वाढन. आज ही काकडी किती दिवसात चालू झाली? 35 दिवस झाले. कसे काय हो? तशी 30 दिवस झाली. 30 दिवस आम्ही एका महिन्यात काकडी चालू झाली. केमिकलवर होती का चालू 1 महिन्यात? हा, 6 महिने घेते का नाही? बरं, काकडी लवकर चालू झाली, बरं वेगाने चालू झाली, वरून रेट चांगला. केमिकलमध्ये एवढे धापा डबल नाही होत. केमिकलमध्ये एका विशिष्ट लिमिटमध्ये जाऊन ती थांबून जाते. मग इथं तुम्ही बघा, तुम्ही पुढची काकडी तोडा, पुढच्या कळ्या बघा. या बाई इथे शूटिंग बघायचं, शूटिंग काढा. हिरबा नाही साहेब, पुढे कसं होईल? किती जाळ्या बघा तुम्ही तुमच्या हातामध्ये, बघा ना खाली उचकून कळ्या किती कळ्या. आता ये बा, या बाई इथं पा, प्रत्येक पानाला काय आहे? पाणी तिथे कळी आहे. प्रत्येक पानाला काय आहे? कळी. म्हणजे सेटिंग किती? सेटिंग तुफान आहे का नाही? विदाउट फवारणी. काय 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 फवारणी. हो, काय म्हणते बाई? काही अफवा सुरू राहिली. राजपूत साहेब खोटे बोलायला आता. ते म्हणते एकही फवारणी नाही म्हणते. शक्य आहे का पाटील? शक्य आहे का? एकही फवारणी नाही म्हणते. ते बोलणंच काही का हो? फवारणी नाही म्हणते. शक्य नाही, करेल ना. हा, करेल नाही, कुणी करेल नाही म्हणून शक्य आहे. हे करेलच नाही फवारणी, याच्यावर करेलच नाही, फवारणी करेलच नाही. शक्य आहे. शक्य आहे ना, मला माहिती आहे ना. प्रताप रावसाहेब ठोंबरे, जवखेड ठोंबरे. तुम्हाला पटतंय? हो, मला पटतंय. म्हणजे माझे मित्र देवदास साबळे म्हणून शिक्षक आहे, आणि ते गारखेडा देवी, तालुका भोकरदन, गारखेडा देवी. आणि त्यांचं आमचं नेहमी भेटणं बोलणं असतं. आणि मग त्यांच्या ज्यावेळेस मिरची लावले त्यांनी, आणि मग त्यांनी बोलवलं, या म्हणे भाऊ मिरची बघायला आपली. मग ज्यावेळेस त्यांची मिरची बघितली, ते त्यावेळेस तुमची मिरची जे वैदिकवर त्यांनी घेतलं होतं, आणि त्यांचा जो प्लॉट होता इतका होता, आणि शेजारचा प्लॉट, हा मी पाहायला गेलो स्वतः. आणि त्यांचा शेजारचा जो प्लॉट आहे ना, तो माझ्या देखतच रोट्यावाटर मारला होता त्यांनी. हा, कारण की असं झालं. ते म्हणे बघा म्हणे हे पण थोडसा पिवळसर होता. ते म्हणत आपण पहिल्यांदाच करू राहिलो, पाणी जास्त दिलं. पाणी, हा, पहिल्यांदाच करू राहिलो म्हणे. समजायचं पाणी जास्त दिलं. पाणी मापात ठेवले, यांचं कुठं पिवळं नाही. हा, त्या काय ते काही मला माहित नाही. थोडसा पिवळसर होता. ते म्हणे अजून आपल्याला काय आता नवीन सुरुवात केली म्हणे. आणि मग ठीक आहे म्हणलं. मग मी त्यांनी काय केलं, पाठीमागं पत्राची पाठीमागं एक हौद होता, त्याच्यामध्ये गांडूळ वगैरे ते होतं शेतामध्ये हे करायचं. त्यांनी ते म्हणे तुम्ही पण घेऊन जा गांडूळे. म्हणलं बरं बा, मी घेऊन जातो म्हणे, उखंड्यात सोडून द्या. आणि मी आणले ते गांडूळ, आणले काही उखंड्यामध्ये सोडून दिले. आणि मी एक म्हटलं एक काम करायचं म्हणलं आपण. आता हे एक डेरा होता, डेऱ्यामध्ये ते गांडूळ घेतले, सोडले, काही पाला पाचोळा टाकला, थोडंसं शेण टाकलं, काही माती टाकून दिली, आणि एक जागीच एक मिरचीचं एवढंसं रोपटं उगेल होतं ते लावून दिलं. अक्षरशः त्याच्यावर कुठलीही फवारणी घेतली नाही, काही घेतली नाही. त्या मिरचीला मिरच्या आल्या. आणि त्याच्याच अगोदर 2-4 वर्ष अगोदर मी या व्हायरसना मिरच्या लावू परेशान होतो. म्हणजे पहिल्यांदाच मल्चिंग केली आमच्या राळामध्ये. मी 7 वर्ष झाली मल्चिंग केली ती. शेजारी पाजारी म्हणजे काही अंटमानी करतोय म्हणे, हो काय मल्चिंग फिल्चिंग करत बसायचंय म्हणे, एवढा खर्च 50,000 रुपये आताच लावून राहिला म्हणे, पुढं काय घेतो म्हणे, भाव टिकला तर ठीक आहे, नाही तर तोडणाराचे मजुरी सुद्धा भरल्या जात नाही म्हणे, नेणार आणणार. तर मी ते मिरचीला ते फुलं आलेत म्हटलं, याच्यावर कुठलाही फवारा घेतला नाही. आणि मिरचीचं आता रिअली असं पोझिशन झालेलं आहे की लावली नाही तर तिला पहिला फवारा घ्यायला लागतो,
किंवा काही केमिकलयुक्त सोडावं लागतं तरच ती येते. रोपवाटिकावाल्याला सुद्धा बरोबर. तर त्याला फुलं आले म्हणलं एखादा झाड असन, म्हणलं जाऊ दे एखादा झाड असन त्याच्यामुळं आलं नसन, पण ते मला ते पटलं ते. आणि ज्यावेळेस ते मिरचीचं रोप फोडलं त्याच्यानंतर मग ते खाल्ले ते डेरं फोडलं, त्याच्यामध्ये सगळे वारुळासारखे असे बोसके होते. ते इकडं तिकडे फिरले ना, ते गांडोळे फिरले. म्हणलं आपल्या जमिनीचं असंच झालं, म्हटलं याच्यामध्ये गांडोळच फिरून राहिले तर कोणी इकडून येणार आहे. म्हणून तुम्ही तुमचा जो व्हिडिओ पाहिला मग लक्षात आलं. मग हे बालाप्रसाद भाऊ आमचे व्हिडिओ टाकत राहते गावकरी, हे पागल झालं म्हणते, ते पागल आहे ते, त्याच्या कुठं नांदी लागता ते टेलर. हा मला 1-2 जण म्हणे त्याच्या कुठं नांदी लागतं म्हणजे पागल आहे म्हणे, ते मांगा याचे काम आहे म्हणे. टेलर का? हा टेलरला. म्हणजे ज्याने अडीच किती 6 गुंठ्यामध्ये किती लाख केले? 3.5 लाख रुपये. आणि वांग्याचे किती गुंठ्यामध्ये? 7 गुंठ्यामध्ये 1.5 लाख केले. हा ते एवढं आहे. हा वेळ आहे म्हणे. पण त्यांची ज्यावेळेस क्वालिटी आली, वांग्याची क्वालिटी आली ना, ती अक्षरशः चांगली होती. आणि बाकीचे जे शेंडाळीमुळं त्याच्यामुळं याच्यामुळं परेशान होतं आळीमुळं, त्यांच्या आळी बी नाही आणि गवत बी नाही. आणि मग आमचे रिलेशन जवळ आहेत, मग मी जाऊन पाहून आलो तो प्लॉट. आणि ज्यावेळेस आम्हाला कांदा लावायचा होता तर त्याला म्हटलं बा आता मी बाकीचा कांदा माझ्या पद्धतीनं लावतो, तुम्हाला 2 एकर वावर देऊन टाकतो म्हणलं. तुम्ही तर तुम्हाला वावर कमी ना, मी बंद 2 एकर करतो. ते म्हणे 2 एकर करूच नका. मग ते आपले कोणते सर आले होते तुमचे जालन्याच्या एरियात, समाधान सर, ते म्हणे तुम्ही 2 एकर करूच नका. मी म्हणलं अरे बाप मला 2 एकर करायचंय. ते म्हणे पा तुम्हाला अनुभव घ्या तुम्ही पहिला, आमच्यावर एवढा विश्वास ठेवू नका. माझा 100% विश्वास, म्हणलं माझा गावातला माणूस आहे, हा मी त्याच्या मौतील जाणार आहे, तो माझ्या मौतील येणार आहे, आणखीन दुसऱ्या गावातला थोडीच आहे म्हणलं बा, मला 2 एकर करायचं. ते म्हणे नाही तुम्हाला आम्ही फक्त 10 गुंठ्याचाच प्लॉट देऊ, 10 गुंठ्याच करायचं. मग कैलास गोरे सरकडे आम्ही गेलो आणि डिसेंबरला जानेवारी 1 जानेवारीमध्ये कांदा पेरून दिला. आणि ते भेसळ डोस जेवढी त्यांनी सांगितले ते डोस आता टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. हा आणि आता त्याच्यावर हे मारायचं होतं, बाकीचे म्हणे टार्गा सुपर गोल मारून टाका. म्हणलं नाही, आपल्या 10 गुंठ्यात आपल्याला निंदूनच काढायचं आहे, म्हणजे आपल्याला विना केमिकल युक्त करायचं आहे ते 10 गुंठ्या. मग बघू म्हणलं पुढं काय काय होतं. यांची थेरी आता 10 गुंठ करूनच पाहायचं, मग बाकीचं आपल्याला लक्षात येतं, बाकीचं आहे आपल्याला करायला वावर. 10 गुंठे करू. म्हणजे तुम्हाला ते पटलंय सगळं? हा पटलं ना, पटलं. आणि 10 गुंठे करून द्यायचीच ना. तुम्हाला काय फरक पडतो एखाद्या वेळेस नाही आले 10 गुंठे, खर्च बिन झाला तर कोणाचे काय घेतो आपण. आता चांगले आहेत. अजून एक पण फवारणी घेतली नाही त्याच्यावर, कांद्याला नाही फवारणी घेतली, बाकीच्यावर चालली आहे. मेरी ऑन ते चालू आहे की मोठे मोठे फवारणी, याच्यावर घेतलीच नाही. म्हणलं जसा यायचा तसा येईल म्हणलं, 10 गुंठे सोडूनच द्यायचे याच्या वर्ष. गुड गुड, व्हेरी गुड. हा LSQ वगैरे करा काहीतरी. हा तुम्हाला स्वतःला चांगला अनुभव आला. जुडदाराचं काय म्हणणं आहे सुदाम्याचं? सुद्धा मला काय आता परफेक्ट करणं त्याला पण थोडा टाइम लागेल जर सांगा. सुदाम्या काय म्हणणं आहे? जगाला काय सांगणं? जगाला काय सांगणं? जगाला काही सांगायचं नाही. पास माझ्या मित्रासारखं करा, ते इकडे तिकडे टीका एक ठिकाणी, एक ठिकाणी टीका, हा एका ठिकाणी टीका, आणि लोकांना अमृत खाऊ घाला. हा नाही ते 20 तर सगळेच खालतेचे. हा आणि याचे पैसे काय कमी होते का? आता यांची मिरचीचे कमी पैसे आले का? नाही. आता लोक म्हणते 15-18 रुपये, 17-18 गुंठे, 18 गुंठे किती पैसे झाले आतापर्यंत? आमची सारा 2-1 लाख रुपये झाले 18 गुंठ्यामध्ये. लोकांची एकरात नाही होती. आता कसं आहे, आता काय सांगून काही फायदा नाही. आता लोक म्हणते 20 रुपये 15 रुपये, आम्हाला 10 रुपये जर रेट भेटला तर भक्कम झाला आम्हाला. 10 रुपये ऐकलं का? लोकांचे 4 काकडे निघाले ते म्हणते मला बाजार भेटले पाहिजे. बरोबर आहे ना? कमी पैसा जास्त पैसा कमी, कमी जरी बाजार भेटले तरी पण माल भरपूर निघाला पाहिजे, टिकले पाहिजे. बरोबर नाही? तुम्ही याला जर LSQ सारखं करत जाईल ना तर हे हटत नसतं. नाही, माझं नाव सचिन शर्मा, तुम्हाला मी युट्यूबवरच पाहिलो आज. याचं म्हणणं जसं प्रत्यक्ष भेट, प्रत्यक्ष माणूस आहे का? काय आहे तयार केलाय बा? आमची शेती बदनापूर तालुक्याला आहे. बरं, किती आहे शेती तुमची? माझी शेती 50 एकर शेती. बापरे, मोठे शेतकरी तुम्ही. आणि उत्पन्न काय आहे आपलं? अजून हेच केमिकल वर असंच आहे. मग वार्षिक उत्पन्न किती आहे? वार्षिक उत्पन्न होऊन जातो खर्च जाऊन 1 लाख रुपये. म्हणजे 50 एकरला तुम्ही खर्च करता 10 लाख रुपये आणि उत्पन्न येतं 10 लाख रुपये. नाही, 10 लाख रुपये उरते बंद उत्पन्न होऊन. आणि शिल्लक किती राहता? शिल्लक राहून जाता तर 5 लाख रुपये. म्हणजे केमिकलच आहे सगळं. म्हणजे 5 लाख रुपये तुम्ही खर्च करता 50 एकर बरं का? बरोबर ऐका, 5 लाख रुपये शिल्लक राहता म्हणजे 10 लाखाचं सगळं उलाढाल होती. किती एकर मध्ये? 50
काय टिंगल करता का काय तुम्ही? नाही, जे आहे ते खरं आहे सर. हं? तुमचे व्हिडिओ पाहू पाहू आता त्याच्यावर आपल्याला डायव्हर्ट व्हायचं. अच्छा, त्यामुळे तुम्ही पण जालन्याहून आले? आम्ही जालन्याहून आले दोघं जणी. गाव विश्वास ठेवत नाही का बरं? असं शक्य वाटत नाही ना की एवढ्या कमी क्षेत्रात एवढं उत्पन्न मिळेल. कारण लोकांना एकरात नाही उरल, याला 10 गुंठ्यात कसं होईल? 7 गुंठ्यात. त्यांनी सांगितलं की 7 गुंठ्यात आम्हाला 1.5 लाख रुपये. 1.5 लाखाचा वांगा झाला. लोक पडत काय नाही ना. लोक काय म्हणजे म्हणतात? आता माझेच वडील द्यायला आता त्यांनी ते बोल म्हणजे मी शेतातून आलो होतो हा हा आणि हे सांगत होते त्याला की मी मागच्या वर्षी सोयाबीन घेतलं होतं. हा, तर किती सांगितलं 22 कट्टे झाले. एकरात डबल वाढले मला. 11चे 22 कट्टे झाले. ते म्हणे तू काही येडा झाला काय म्हणे, डबल कस काय होईल म्हणे असं एकदम. मागच्या वर्षी समजा 11 झाली, या वर्षी लगेच 22 झाली, 13 होईल बाबा, 15 होईल. 15 होईल, 20 होईल लागलं. पण त्यांना लयच माहिती- वाढत. त्यांना माहिती- Direct डबलच झाली म्हणे. ते ते म्हणे येडे तू हे भालू ना म्हणे येड्यासारखं काही सांगतो. बरोबर मी आहे. चालता चालता ऐकलं होतं. तुम्ही कसे काय आले मग येड्या माणसं? नाही ते मी तुमचा व्हिडिओ रील्स पाहताना पाहिला होता बर गायीच्या बाबतीत. बर आमच्याकडे संग्रहित गाय आहे. बर तिला आम्ही गाभण असताना ढेप वगैरे दिली नव्हती. बर बर आणि नंतर ढेप चालू केली मग बर व्याल्याच्या नंतर. बर पण मग ती खराबच व्हायला लागली आणि दुधाचं वास येत होतं. तुम्ही सांगितलं होतं की बाबा ते दूध गावरान गायच्या दुधासारखं लागलं. बरोबर. हा, एक बकेट वापरली मी, आता दुसरी बकेट न्यायची. आणली. बर मी आमच्या गाईचं दूध खात नव्हतं. बर मला आपल्याला आणि ह्या गाई काढून टाकू, मला आपण एक गिर गाय घ्यायची होती. बर वडिलांनी सांगितली आता ही गाय माझी बहीण आहे, दुधावरच फक्त बर 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 जन्मापासून. बर बर हा वाटलं दुधात बदल वाटला क्वालिटीमध्ये, हा. दूध पण वाढलं थोडं. तुम्ही जे गोमातेबद्दल आणि भूमातेबद्दल बोलता याच्यामुळं की बा कुठंतरी माणूस एखादा माणूस तरी असा आहे बा की बा त्याला मातीशी हो, माती टिकली तर आपली नाती टिकणार आहे का हो, पाटील? हा सर, हा? त्याच्यामुळं आम्ही आज तुम्हाला आज भेटायला तुमचं आणि माझं नातं मातीमुळेच आहे. तुमच्या ते तीच माती, माझ्या तीच माती आहे. प्रत्येकाला फक्त म्हणजे जमीन असो जनावर असो फक्त उपभोग घ्यायचा आहे. खरं आहे, द्यायचं खरं काहीच आहे. द्यायचं काही नाही, एकदम बरोबर आहे. मग काय म्हटलं तुम्हाला जे हवं आहे ना ते पहिले दुसऱ्याला द्या. असं उकळायचं. हे पाहिलं का? हो, हे पहा ना, हे पहा ना. हो, अरे काय सीन आहे बघा बघा बघा. हे पहा. हा, अरे ते एसएसएमचा किस्सा बघायला भेटला बघा. ते एसएसएमचा बघा ना तुम्ही, जे जाळं बघत होतं का आपण, सेम आहे का नाही? SSM सारखं हा, बघा ना काय सुंदर आहे. वा सर, ह्या सीन पाहायला भेटत नाही बरं का या दिवसामध्ये. पावसाळ्याचा सीन आहे. हा, क्या सीन आहे. हे बघा तुम्ही नशिबाने हे सीन कुठे पाहायला भेटत नाही असा. हा सीन घरच्या वारात पाहिला सर आपण, बरोबर? पाहिला का? हा, घरच्या वारात लई पाहिला आणि ते घरच्या पोळाच ते- तुम्ही आतापर्यंत असं कधी एखाद्या याच्यात पाहिलं का का पांढरी मुळी त्या खताला विळखी मारिती? तुमच्याच व्हिडिओ मध्ये पाहिलं. नाही, आम्ही आता ते आता तुम्ही लाईव्ह पाहिलं ना? लव पाहण्यासाठी चालू आहे त्याला. अरे बापरे, नाही पण ते खूपच खास आहे हो. हा, मंडळीला वाटतं की झाले समाधान तुमचे देखील याचे वा 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 वा, क्या बात, क्या बात. झाले समाधान. नाही, आम्हाला पोहोचायला पावणे 1 झाली. आम्हाला वाटलं त्या जन्माला आला संपर्क कार्यक्रम. त्याचा फोन येईल, मला वाटलं जाऊन खेळवायची काय बर बर. ती ठाण्यावर चर्चा झाली, कोणी जालन्यावाली बी येईल. बापरे, किती किलोमीटर इथून? 65 किलोमीटर. एवढं लांब आले तुम्ही? हो, एवढ्या हिट मध्ये पाणी नाही ना खाली काही? नाही, पाणी बिल कमी. या हप्त्यात आम्ही म्हणजे तिसऱ्या दिवस पाणी द्यायला लागलो. पहिलं पाणी डायरेक्ट 8 दिवसाला 2 घंटे होत फक्त. हे शिका, हे लय महत्वाचं. हा, तुम्ही 2 घंटे पाणी 8 पाण्याचं दिवसाला. जेवढं प्रमाण मापात ठेवाल ना तेवढे रिझल्ट खतरनाक येणार. हे याचं वैशिष्ट्य आहे. हे मात्र जबरदस्त आहे. आता मिरच्याच बीड बिगणी लोकांची बीड आता खाली बसली. हा, ते बीड जसे फुगेले जमिनीचे तशी मल्चिंग तंगच ह्या घरच्या मिरच्याचे आपल्या त्यात गवत मौन आलं. आता ते आम्ही पाणी कंप्लीट 1 महिना होईल पाणी बंद केली तरी आता कधी जर ते ढेकळं जर काढले बाजू ढवळ्यामुळे सापडले खाली. हा, किती महिन्यांनी? 1 महिना झाला पाणी त्याला. नाही नाही, 1 महिना पाणी नाही. नाही, पाणी बंद परंतु करून लावून किती महिने झाले लावून त्याला 8-9 महिने झाले ना मिरचीला? हा. झाडाला तुम्ही काही कमी करते आणि झाड तुम्हाला काही कमी नाही करून देत नाही नाही. नाही, ते तर आम्हाला लगेच समजूनच गेलं. हा, आणि जो माणूस जीव गुतून गुतून वापरतो ना त्यांनी एस सी वापरूच नाही. वापरूच नाही. हा, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. हा, करा वरती. लेच आपला तुम्ही कारण हे. हा चमत्कार आम्ही पावसाळ्यात पाहिला होता भाऊ. हा, कधी? पावसाळ्यात, पावसाळ्यामध्ये. आणि तो आता चक्क कोणता महिना चालू आहे? फेब्रुवारी. हा, आता हे काकडीमध्ये येतो बरोबर आहे ना? तो कसा होता फ्लावर मध्ये? महिना कोणता आहे साहेब? फेब्रुवारी मध्ये महिना आहे बरोबर आहे ना? राईट. आणि फेब्रुवारी मध्ये आपल्याला हा चमत्कार पाहायला भेटतोय पुन्हा एकदा. फेब्रुवारीचा पण शेवटचा आठवडा आहे ना. म्हणजे मार्च झाला ना? मार्चात झाला ना.
बरोबर आहे की नाही? म्हणजे आता हे मार्चमध्ये आपण हे पीक बघतोय अफलातून, बरोबर आहे ना? म्हणजे जो शेतकरी काहीच कमी पडून देत नाही त्याचा चमत्कार आहे. कमी म्हणजे आम्ही त्यात ताकदच तशी लावली ना, जीव गुंतून द्यायचं नाही, नाही जीव का हो? गुंतून द्यायला नाही. काकडीचे पैसे नाही बी उरले तरी टार्गेट होते आता. म्हणजे तुम्ही मनापासून देता म्हणून पीक सुद्धा कसं येतंय, मनापासून येतंय. एकदम जबरदस्त. 3 महिना उपटून परत मिरची लावली. हा 3 महिने हा उपटून बी लावली डबल. हा, तुमच्यात हिंमत असेल तर हे वापरा. हा माती बलवान करायची जर तुमच्या ताकद असेल तरच एसिडिटीच्या नादी लागा. तरच असे चमत्कार होतात. हा चमत्कार कोणाकडे नाही होत, त्यासाठी तेवढी तपश्चर्या आणि साधना लागते. पण एकदा चमत्कार झाला का आयुष्याचं कल्याण होतं. हा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या भागामध्ये एक आदर्श घडवून दिला. तुम्ही जर हे टिकले नसते इथे ते काहीतरी ते परमेश्वराची लीलाच म्हणायची, हा बरं का नाही? तुमची श्रद्धा वेलनेसमुळे तर खरोखर तुम्ही एक चांगल्या प्रकारचं दिव्य इथं निर्माण केलं आहे. आणि हे जे सुंदर जग आहे खाली झाकलेलं, ते जग आज या ठिकाणी असं फुललंय मस्त. तुम्ही लगे त्या मातीला नुसतं बोलायचं ठुलं. तेवढंच राहिलं फक्त. हा ना, खरी गोट आहे ना. है ना? असं आहे माऊली. माऊली म्हणतो हीच माऊली हीच असते ना. हां, माऊलीच्या तोंडून जे शब्द येतात ते डायरेक्ट अमृतावनी गोड असतात आणि गीतेचे सार असतात. तर सर्वांना खूप आभार. चला शेती करूया. आनंद. जय श्री वैदिक. जय श्री वैदिक. धन्यवाद. थँक्यू.